स्वामी समर्थ. बघा, तुम्ही कर्जात फसलेला आहात. तुमचं कर्ज काही केल्या फिटत नाही आहे. वारंवार कर्ज होतंय किंवा तुम्ही कुणाला तरी बाहेर पैसे दिलाय, अडकलेत पैसे, ते पैसे तुमचे परत येत नाही आहेत. त्यासाठी हा उपाय आहे. उपाय काय आहे बघा, 5 लवंग, भीमसेन कापूर आणि देशी गाईचं तूप घ्यायचं आणि हे कापराचं स्टँड आहे, त्या कापराच्या स्टँडमध्ये भीमसेन कापूर, लवंग आणि शुद्ध गाईचं तूप टाकायचं. ह्या लवंग ज्या आहेत त्या 5 ह्या न तुटलेल्या न फुटलेल्या फुलासहित घ्यायच्या आणि तुम्ही देवासमोर बसायचं. आणि हे कधीही कुठल्याही दिवशी दिवसभरात कधीही कुठेही करू शकता. हा असा उपाय आहे. तर काय करायचं, तुम्ही हा कापूर प्रज्वलित करायचा आणि प्रज्वलित केल्यानंतर तुम्ही मनामध्ये म्हणायचं की माझ्या घरामध्ये जी नकारात्मकता आहे, घरामध्ये ज्या पैसे येण्याच्या अडचणी आहेत त्या दूर होऊ देत. कारण आपल्या घरामध्ये कुठेतरी वास्तुदोष असेल तर ह्या अडचणी निर्माण होतात. म्हणून आपण काय करायचं, हा भीमसेन कापूर, लवंग आणि शुद्ध गाईचं तूप चाळायचं आणि म्हणायचं माझे अडकलेले पैसे जे आहेत ते सगळे मला परत मिळालेले आहेत किंवा माझं जे सगळं कर्ज आहे ते सगळं नील होऊन माझं सगळं घरामध्ये भरपूर पैसा येत आहे असं म्हणायचं. त्यामुळं तुमच्या घरातले जे निगेटिव्ह एनर्जी आहे किंवा तुमच्या घरामध्ये अडथळे पैशाचे आहेत ते सगळे दूर होतील. हा उपाय तुम्ही केल्यानंतर ते सगळा धूर जो आहे तो संपूर्ण घरामध्ये फिरवायचा आणि नंतर परत देवघरामध्ये ठेवायचा. 10 मिनटं शांत बसायचं. तुम्ही प्रार्थना करायची, माझे पैसे आलेले आहेत, माझं कर्ज सगळं नील झालेलं आहे, माझ्याकडे खूप पैसा आलेला आहे असं म्हणायचं. आणि ज्या वेळेला तो कापूर, लवंग शांत होईल त्यावेळेला त्याची राख जी आहे ती तुम्ही तुमच्या कपाळाला अशी लावायची. अशा पद्धतीनं जर तुम्ही उपाय दररोज केला 21 दिवस तर त्याचा फायदा तुम्हाला नक्की होईल. मग तुमची किती मोठी कर्ज असू द्यात किंवा तुमच्या घरामध्ये पैसा येत नाही, ते सगळ्या अडचणी दूर होतील आणि तुमच्या घरातला वास्तुदोष तुमच्या घरातला सगळा वास्तुदोष दूर होऊन तुमच्या ह्या पैशाच्या मार्गात यश येईल. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका.